आज ना कोणी हालतीत मला 11 वाजे लोक स्वयंपाक उरकायचा होता. तर मस्त असे अंडे उकडायला टाकले, पिठही चुरून घेतलं होतं आणि बाहेरचे सगळे कामं उरकले होते. म्हटलं आता पोळ्या करून घ्यावा, पण कमी स्वयंपाक करायचा असला ना का पोळ्या एक जाडी होती, एक बारकी होती आणि 4च पोळ्या करायच्या होत्या मला. तर मस्त असे सेम सेम उंडे घेतले. आता 11 वाजे लोक स्वयंपाक असा उरकायचा होता की दादा आज बकरा घेऊन गेले नव्हते. दादा गेले होते आज आईले आणायला. तर मग बकरं दुसऱ्याच्या भरोशावर होत्या आणि वावरात कधी का पाणी नाही सापडलं बकऱ्याला प्यायले, म्हणजे कोणा बोर नाही लावली तर बकरा घरी येतात पाणी प्यायले. मग काय त्याच्या तैनातीतच राहावं लागते का बकरा घरी आला की त्याले पाणी पाजासाठी, नाही तर मग ते याच्या त्याच्या घरात घुसतात आणि लोकांना जर रट्टा मारला तर बकऱ्याची टिचीव जात असते, मूड तुडू शकते. तर त्यासाठी मग आज 11 वाजे लोक मला स्वयंपाक करायचा आहे. घाई गडबडीत एवढं माझं नुकसान होते का सांडोबळ जास्त होते. स्वयंपाक झाला होता मस्त, आता मसालाही करून घेतला. म्हटलं आता अंडे उकडे लोक मग चहा पिऊन घ्या. तर मस्त असा आलं खिसून चहा ठेवला मस्तपैकी, चहा शिजला, चहा पिऊन घेतला आणि अंडे बी उकळले होते आपले. अंडे गाळून घेतले मस्त आणि त्याच्यात थंड पाणी टाकलं आणि मस्त असे अंड्याचे टकर काढून घेतले आणि कढई ठेवली गॅसवर. त्याच्यात तेल टाकून दिलं कारण का मला फ्राय करून अंडे करायचे होते आज. आणि मस्त असे अंड्याचे टकर काढले आणि त्याला काटा चमच्यानं छिद्र पाडले आणि कढईत तेल गरम झालंच होतं तर त्याच्यात हळद आणि मीठ टाकून दिलं आणि त्याच्यात टाकणार आहोत आता अंडे मी फ्राय करायसाठी. टाकून दिले अंडे फ्राय करायसाठी. मस्त अंडे फ्राय होऊ राहिले. इकडे कांदा खिसून घेतला मी भाजीसाठी. कांदा खिसून घेतला का लय लवकर होते, जास्त असा टाईम नाही लागत. आणि मस्त असा कांदा झाला आणि त्याच्यात मसाला टाकला आणि मसाला फिरून घेतला. मस्त मसाला व्हायला सांबार कापून घेतला आणि त्याच्यात अंड्याने सांबार टाकून दिला आणि मस्त असं फिरून घेतलं, पाणी टाकलं आणि भाजी अशी एक नंबर झाली होती. मग त्याच्यावर झाकण ठेवलं शिजासाठी, पसारा आवरून घेतला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.